नागपुरात रस्ता सुरक्षा अभियान 2025 चा समारोप। 31 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे समारोप कार्यक्रम महामार्ग पोलीस केंद्र रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले। तसेच रस्ता सुरक्षा संबंधाने उपस्थित नागरिकांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर, पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, महामार्ग पोलीस नागपूर विभाग, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, प्रभारी कन्हान पोलीस स्टेशन जिल्हा नागपूर, देवेंद्र आखरे, रुद्रा ट्रान्सपोर्ट कन्हान, विनोद इनवते, सरपंच टेकाडी, करुणा भोवते, सभापती पंचायत समिती, भोजराज काकडे, सरपंच वराडा, भगवानदास यादव, विशाल कांबळे व 100 ते 150 गावातील नागरिक, पत्रकार बंधू तसेच महामार्ग पोलीस केंद्र रामटेक येथील अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते। आकडा सुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि तो आपल्याला कमी करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडे प्रबोधन करून जनजागृती करून त्यांना नियम माहित आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना नियम सांगून असे कार्यक्रम हा महिनाभर आम्ही आयोजित केलेला होता। त्या दरम्यान आम्ही विविध शाळा, कॉलेजेस, कंपनी या ठिकाणी जाऊन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत आम्ही माहिती दिली, नियम समजून सांगितले। त्याचप्रमाणे टोल नाका, हायवेजवर लोकांना त्या ठिकाणी सुरक्षितरित्या थांबवून त्यांना सुद्धा आम्ही वाहतुकीच्या नियमाबाबत अवगत केले। आज आपण इथे जमलेलो आहे ते याकरता की रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा अभियानाचा कार्यक्रम मूळ उद्देश असा होता की भारतात आणि महाराष्ट्रात अतिशय जास्त प्रमाणात मृत्यूचे दर वाढले आहे आणि विशेषतः महामार्गावर आणि इतर जे मार्ग आहेत त्यांच्यावर मृत्यूचे दर वाढलेले आहे। त्यामुळे ते कमी करण्याकरिता शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना जनजागृती करण्याचा उद्देशाने पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रभारी पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस केंद्र रामटेकचे अरुण बकाल यांनी केले। सदरचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके तसेच पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।